मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. Guru
संगीत क्षेत्रातील कर्तृत्व खूप मोठं आहे. त्यांचं संगीतातील शिक्षण संगीत क्षेत्रातील अत्यंत विद्वान आणि दिग्गज गुरूंकडे झालेलं आहे. सुरुवातीचे 2 वर्षांचं शिक्षण पंडित राजाराम मिस्त्री यांच्याकडे झालेलं आहे. नंतर तब्बल 15 वर्ष भजन सम्राट गुरुवर्य बाळासाहेब वाईकर यांच्याकडे झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी आणि केवळ म्हणून मी इथं बसलेलो असून बाकी संगीतात तुम्ही मोठे नाही काय माझे तुमचे अजून आहे कैलासवासी पंडित माहीत आहेत म्हणजे बाळासाहेब वाईकर सर आणि यांना आज खरोखर मी मनापासून वंदन करतो की त्यांची शिकवण त्यांचं शिक्षण मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि मॅडमने सांगितलं की सुरुवातीला स्वरगंधाचं 1988ला लावलं. तर तसं जर बघितलं तर खूप मोठा इतिहास आहे म्हणजे आणि याला साक्षीदार आहे आमच्या अरुण होते आणि भोले सर. कारण मी आयरोलीमध्ये ज्यावेळेस 1987ला आलो त्यावेळेस आमच्याकडून मी पहिलं काढून घेतली आणि त्यावेळेस शिवकलेमध्ये त्या सगळ्या महिलांकडून कार्यक्रम वगैरे करायचा. स्वरगंधा संगीत विद्यालयाची स्थापना 1988 साली झाली. खरं तर तेव्हा ऐरोलीमध्ये संगीत असं काही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत नव्हतं. परंतु भजनरत्न पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदानंद गोळे सर यांनी ऐरोलीमध्ये स्वरगंधा संगीत विद्यालयाची स्थापना केली आणि त्यानंतर आजचा हा 35वा गुरुपौर्णिमेचा दिवस. खरं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी विद्यालयामध्ये घडून गेले. अनेक दिग्गज कलावंतांचा पदस्पर्शसुद्धा या विद्यालयाला झालेला आहे. आणि तबलावादन असेल, गायन असेल, हार्मोनियम वादन असेल, ही कला रुजवण्याचं काम संगीतरत्न सदानंद गोळे सर यांनी या ऐरोली आणि नवी मुंबई परिसरामध्ये केलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये आपली मुलं पारंगत व्हावीत आणि हा कलेची परंपरा, कलेचा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा, हेच त्यांचं खरं तर या पाठीमागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अशा या विद्यालयाचं अस्तित्व नवी मुंबईमध्ये असणं हे नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. संगीतरत्न सदानंद गोळे सर संचलित स्वरगंधा संगीत विद्यालयाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि या विद्यालयाची भरभराट अशीच होऊ आणि या विद्यालयातून असे शेकडो कलाकार भविष्यामध्ये घडावेत अशीच आपण प्रार्थना करूया.